महाभारत युद्धात श्रीकृष्ण दररोज शेंगदाणे का खात होते? महाभारत युद्धात श्रीकृष्णाच्या शेंगदाणे खाण्यामागे एक मोठे रहस्य होते. भगवान श्रीकृष्णाने आपल्या जीवनात अनेक अद्भुत लीला रचल्या. महाभारतातील युद्धात शस्त्रास्त्र उचलता त्यांनी विजय मिळवून दिला. श्रीकृष्णाच्या लीलांपैकी एक अतिशय अद्भुत लीला त्यांनी युद्धादरम्यान रचली, जी कदाचित आज फारच कमी लोकांना माहीत असेल. महाभारताच्या संपूर्ण युद्धकाळात श्रीकृष्ण शेंगदाणे खात असता आणि मग युद्धाकडे प्रस्थान करत. हे त्यांचे दररोजचे नियम बनले होते. युद्ध सुरू होण्यापूर्वी ते काही शेंगदाणे आपल्या तोंडात टाकत असत. आता जाणून घेऊया की भगवान श्रीकृष्ण असे का करत होते. श्रीकृष्णाच्या शेंगदाणे खाण्यामागचे खोल रहस्य असे होते. वस्तुतः उडुपी राज्याचे राजा पांडव किंवा कौरव कोणाच्याही बाजूने युद्ध लढले नाही. त्यांनी भगवान श्रीकृष्णाला सांगितले की महाभारताच्या या भीषण युद्धात लाखो योद्धे सहभागी होतील आणि लढतील, परंतु संध्याकाळी युद्ध संपल्यानंतर जेव्हा ते आपल्या शिबिरात परत येतील तेव्हा त्यांना भोजनाची आवश्यकता असेल. म्हणूनच वासुदेव, मी पांडव आणि कौरव दोन्ही सैनिकांसाठी भोजनाची व्यवस्था करू इच्छितो, असे राजाने सांगितले. राजाचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी राजा उडुपीला तसे करण्याचा आदेश दिला. परंतु त्यांच्यासमोर एक समस्या निर्माण झाली. समस्या अशी होती की प्रत्येक दिवशी युद्ध संपल्यानंतर सैनिकांसाठी किती अन्न शिजवावे हे कसे ठरवावे. जर कमी अन्न शिजवले तर त्या दिवशी सैनिक उपाशी राहतील, तसेच जर जास्त अन्न शिजवले तर त्या दिवशी अन्न वाया जाईल आणि अन्नाचा अपमान होईल. चिंतेत पडलेल्या राजाने श्रीकृष्णासमोर जाऊन ही समस्या मांडली. हे ऐकून श्रीकृष्ण आणखी प्रसन्न झाले की अशा परिस्थितीत राजाला अन्नाची किती काळजी आहे. त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी सांगितले की महाभारत युद्धाच्या प्रत्येक दिवशी ते काही शेंगदाणे खातील. तसेच श्रीकृष्णाने असेही सांगितले की ते एका दिवसात जितके शेंगदाणे खातील तितके 1000 सैनिक त्या दिवशी युद्धात मारले गेले आहेत असे समजावे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने राजासमोर एक मोठे रहस्य उघड केले.